समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. महादेवाला वाहिलेल्या शिवमुठीचं काय करावे, ही चूक तुम्ही तर करत नाही ना. कारण आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि 2026मध्ये श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. एरवी महादेवाच्या पूजेमध्ये आपण बेलपत्र, फुले, फळे, प्रसाद, अभिषेक अशा अनेक गोष्टीने श्री शंभू महादेवाची पूजा केली जाते. पण विशेष श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार म्हटलं तर प्रत्येकच सोमवारी एक शिवमुठ ठरलेली असते. म्हणजे कोणत्या तरी एक धान्य, एक मूठभर धान्य ते आपल्या शिवाला म्हणजे त्यांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं असतं. मग तुम्ही दिवसभरातून कितीही शिवलिंगावर म्हणजे जिथे जिथे तुम्ही दर्शनाला गेलात तिथे सुद्धा घेऊन तुम्ही त्या शिवलिंगावर शिवमुठ एक मुठभर जे धान्य टाकलं तर खरंच त्या धान्याचं महत्त्व खूप आहे. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होत असते, आपल्या घरातील धान्याला बरकत येत असते. म्हणून तर श्रावण सोमवारमध्ये 2026मध्ये 4 सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारी एक वेगवेगळी शिवमुठ आणि वेगवेगळ्या धान्याची शिवमुठ असते. आता कंपल्सरी पहिल्या सोमवारी हे तांदूळ श्री शंभू महादेवाला शिवमुठ म्हणून अर्पण केले जातात. दुसरा श्रावणी सोमवार हा तीळ अर्पण केले जातात आणि तिसरा मूग आणि चौथा श्रावणी सोमवारी जवस अर्पण केलं जातं. आणि जर 5वा श्रावण सोमवार आला तर सातूचे पीठ किंवा सातू अर्पण केले जातात. म्हणजे 7 प्रकारच्या धान्ये एकत्र करून ते शंभू महादेवाला वाहिले जातात. आता या धान्याला एवढं महत्त्व आहे. एरवी महादेवाला बेलपत्र खरंच खूप आवडतं. त्याचबरोबर रुईचे फुले किंवा रुचकीचे फुले, गोकर्णाचे फुले असे अनेक फुलेसुद्धा अर्पण केली जातात. पण या धान्यालासुद्धा किती महत्त्व आहे आणि हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं. बघा, ज्या वेळेला शिवलिंगावर अर्पण केलेलं धान्य आपण एका मनातून भक्तीतून श्रद्धेनं करतो, कारण त्याचं पुण्य आपल्याला पाहिजे असतं. शिवलिंगावर एक मुठ्ठे धान्य देवाला जर अर्पण केलं तर याचं हजारो पटीने पुण्य आपल्या नशिबात पडतं, आपल्या पदरात पडत असतं. ते कसं तर आपल्याकडे जे काही आपल्या घरात धान्य आहे ते धान्य जर आपण देवाला एकच मूठ अर्पण केला तर देव आपल्याला हजारो पटीने त्याचं मोबदल्यामध्ये देत असतो. म्हणजे एक पाऊल जर देवाकडे चालत गेलो महादेवाकडे तर महादेव देवता आपल्याकडे 100 पावले आणि 100 पटीने आशीर्वाद हे आपल्याला देत असतात. म्हणून तर शिवलिंगावर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य अर्पण केली जातात. पण बरेच जण जे काही आपण धान्य अर्पण करतो त्या अर्पण केलेल्या धान्याचं काय करावं हे आपल्याला माहीत नाही. कारण अर्पण केलेलं धान्य जर व्यवस्थितरित्या जसं धान्य वाहिल्याच्या नंतर शिवलिंगावर जे पुण्य मिळतं तेच पुण्य अर्पण केलेले धान्य जर योग्य ठिकाणी त्याचा वापर केला तर मिळत असतं. नाहीतर आपण ते धान्य योग्य वापर केला नाही त्याचा किंवा ते वेगळ्या ठिकाणी पडलं तर त्याचं पापसुद्धा आपल्याला लागत असतं. कारण त्या महादेवाच्या शिवलिंगावर आपण ते धान्य त्यांना अर्पण केलेलं असतं. जसं की बेलपत्र किंवा फुले, जे काही फळे बाकीचे आपण महादेवाला अर्पण केलेले असतात ते निर्माल्यामध्ये टाकत असतो. कारण पत्रे आणि फुले हे निर्माल्यात टाकल्याच्यानंतर आणि किंवा त्याला वाळवल्याच्या नंतर त्याचा जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर खत तयार होत असतो, ते कुजून झाल्याच्या नंतर. पण धान्याला तसं नाही. धान्य हे जर आपण निर्माल्यात टाकायला गेलो तर त्याचा वास येतो आणि ते तेवढं मोठं धान्य आपलं खराब होऊन जात असतं आणि त्याचं पाप आपल्याला लागत असतं. कारण त्या अर्पण केलेल्या धान्यामुळे आपल्या घरात धान्याची कमतरता येणार नाही. आपल्या घरामधील जे काही धान्य असेल, गहू, ज्वारी आणि ज्या काही गोष्टी, डाळी वगैरे यामध्ये बरकत येत असते. म्हणून तर शिवलिंगावर श्रावण महिन्यामध्ये ते सर्व काही अर्पण केले जातात आणि त्या अन्नातले दोषसुद्धा निघून जातात. कारण श्रावण महिना असा महिना आहे, आषाढ श्रावण, की या महिन्यामध्ये अनेक बिमाऱ्या, अनेक रोग हे जडले जातात मानवी शरीराला. म्हणजे प्रत्येकच प्राण्याला आणि
ते आपल्या घरातलं अन्न जे काय आहे त्यातला जे काही वाईट गुण आहे, वाईट दोष आहे, ते देवाच्या चरणी अर्पण केल्याच्यानंतर निघून जात असतो, अशी एक भावना आहे. म्हणून ते मुठभर धान्य का होईना आपल्याकडून देवाला अर्पण केलं जातं. पण ते वाहिलेलं धान्य जर आपण बेलपत्रामध्ये टाकून दिलं आणि ते बेलपत्र टाकून दिलेलं धान्य म्हणजे त्या निर्माल्यात टाकून दिलेलं धान्य जशाचं तसेच किती दिवस राहिलं तर त्याला आळ्यासुद्धा होऊ शकतात. म्हणजे त्याला ते धान्य किडा लागतो, खराब होतो. मग त्या धान्याचा उपयोग काय? आता धान्य म्हणजे एक पोट भरण्याची वस्तू आहे, ते अन्न आहे आणि अन्नाचा वापर हे कुणाला तरी अन्न देऊन त्याच्या पोटाला द्यावं अशी भावना असते. मग देवाला दिलेलं अन्न ज्यावेळेला आपण निर्माले काढतो ना, त्यावेळेला ते बाजूला काढावं. निर्माल्यातलं धान्य जे तुम्ही अर्पण केलेलं आहे, जी शिवमूठ, आता पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ ही तांदळाची होती, दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची असेल, तिसऱ्या श्रावण सोमवारी ही शिवमूठ मुगाची आहे आणि चौथ्या श्रावण सोमवारी आपले जवस आहेत. आता जी काय पहिल्या श्रावण सोमवारी आपण वाहिलेली असेल शिवमूठ, तर त्या शिवमुठीचं किंवा कधीही आपण देवाला महादेवाला शिवमूठ अर्पण केलेली असेल ते धान्य आपण काढावं, त्याला बाजूला ठेवावं. कारण किती दिवस निर्माल्य आपल्या घरामध्ये बरेच दिवस असतं. ज्यावेळेला आपण एखाद्या नदी किनारी किंवा कुठेतरी जात असतो, निर्माल्य जिथे टाकायचं आहे त्या ठिकाणी, तर त्यावेळेला ते निर्माल्यासोबत जाईपर्यंत ते अन्न खराब होऊन जातं आणि ते धान्य खराब होऊन जातं. म्हणून त्याला बाजूला काढावं, तिथेच बेलपत्र आहे तिथे कुठेतरी सुकून घ्यावं आणि नंतर ते बांधून ठेवावं. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या बेलपत्र किंवा ते जे काही निर्माल्य आपण अर्पण करायला जातो त्यावेळेला सोबत नेऊन ते जलाशयामध्ये वाहत्या पाण्यात सोडावं. आता जलाशयात का सोडावं? कारण जलाशयामध्ये बरेच कीटक असतात, जसे की मासे, खेकडे, कासव आणि बरेच असे काही किडे वगैरे असतात. तर त्यांचं पोट हे ते चांगलं जे धान्य आपण टाकतो त्यावेळेला ते लगेच ते धान्य खातात आणि ते कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचं, एखाद्या जीवाचं पोट भरण्याचं पुण्यसुद्धा आपल्याला त्यासोबत लागत असतं. म्हणून विनाकारण जे काही शिवमूठ, महादेवाला वाहिलेल्या शिवमूठ, ती जर तिचा उपयोग चांगला झाला तर महादेवाच्या कृपेने एकतर महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि जे कोणी ते धान्य खायला जो प्राणी, त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला कळत नकळत हा प्राप्त होतच असतो. कारण जेवण घालणं किंवा अन्नाचं दान करणं सुद्धा श्रेष्ठ दान हे मानलं जातं. म्हणून तर आपल्याला ही चूक करायची नाही आहे. तुम्ही जर ही चूक करत असाल तर लगेच थांबवा, नाहीतर आपल्याला पुण्याऐवजी पापसुद्धा लागण्याची भीती असते. म्हणून महादेवाला वाहिलेल्या शिवमुठीचे योग्य पद्धतीमध्ये असा आपण वापर करावा, ज्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य मिळेल आणि कुणाच्या तरी एखाद्या प्राण्याचं पोट भरेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.